Welcome to Neeti Katha Kids. एका सुंदर गावात रानू नावाची एक लाजरी मुलगी होती. ती नेहमी लोकांच्या गर्दीत मिसळून जाण्याचा प्रयत्न करत असे. स्वतःकडे कोणाचे लक्ष वेधून घेऊ नये म्हणून ती हळूहळू चालायची. एके दिवशी तिला बाजारात एक चमकदार दुकानाजवळ जादुई बूट दिसले. ते बूट इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे चमकत होते. रानूने बूट घातले, पण ते काही गायले नाहीत. ती इतरांसारखी जलद आणि आत्मविश्वासाने चालण्याचा प्रयत्न करू लागली, पण बूट शांतच राहिले. तिने आपला छाती फुगवून आणि ताठपणे चालण्याचा आणखी एक प्रयत्न केला, पण ती अडखळली. तिला खूप अवघडले आणि ती अधिकच एकटी पडल्यासारखी वाटू लागली. गावात एक नृत्य स्पर्धा जाहीर झाली. रानूला नाचायला खूप आवडत असे, पण तिला स्टेजवर जाण्याची भीती वाटत होती. तिच्या पोटात गोळा आला होता. शांतपणे बसल्यावर तिला आठवले, जेव्हा ती एकटी नाचायची तेव्हा तिला किती आनंद होत असे. तिला समजले की आत्मविश्वास बाहेरून नाही तर आतून येतो. तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्टेजकडे आत्मविश्वासाने पावले टाकली. जशी ती आतून आनंदी आणि स्वतःमध्ये मग्न होऊन चालत होती, तसा तिच्या बुटातून मधुर आवाज येऊ लागला. रानू आनंदाने नाचली. तिचे बूट तिच्या प्रत्येक पावलावर गात होते. तिचे वेगळेपण सर्वांना आवडले आणि तिला अनेक नवीन मित्र मिळाले. तुमचे वेगळेपण चमकू द्या. Like, share and subscribe for more stories.